मंडळी, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या राजकीय धुरळ्यामध्ये गुदमरून आणखी एक जीव गेला। लातूर जिल्ह्यातल्या भरत कराड नावाच्या तरुणानं ओबीसी आरक्षण गेलं म्हणत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। मन विषण्ण करणारी ही घटना आहे, पण ही काही पहिली घटना नाहीये। याआधीही अनेक मराठा तरुणांनीही अशाच प्रकारे टोकाचं पाऊल उचललं। कशासाठी? आरक्षणासाठी। राजकीय नेते मंडळींच्या भाषेच्या पलीकडे जाऊन यावर आज मला कठोर भाष्य करायचं। पायात काटा मुडला तर दुसरं पाऊल सांभाळून टाकणाऱ्या माणसांना कुठल्या एखाद्या मुद्द्यावरून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून जीव नकोसा वाटावा, याला काय म्हणावं? ही सगळी कशाची परिणिती आहे? आरक्षण म्हणजे सर्वस्व। आरक्षण नावाच्या 4 अक्षरांच्या धाग्यावर आपलं आयुष्य, भविष्य टांगलं गेलंय। ही मानसिकता या सगळ्याला जबाबदार आहे का? आरक्षणाला धक्का म्हणजे आपल्या अस्तित्वाला धक्का, असं या सगळ्यांच्या मनावर ठसवलं जातंय। त्याचे हे सगळे बळी आहेत का? ही इतकी मोठी असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यामागचं नेमकं कारण काय? जो निर्णय घेतला तो सरकारकडून नीट कम्युनिकेट झाला नाही का लोकांपर्यंत? एवढा संभ्रम का ठेवला जातोय? कुणालाच का कळत नाही आपल्याला काय मिळालं की आपलं काय गेलं? एक जीव गेला इतकंच नाहीये, आज उत्स्फूर्तपणे समाजाचे लोक रस्त्यावर उतरतायत। या सगळ्या माणसांमध्ये असलेली अस्वस्थतेची भावना का निर्माण झाली आहे याचा कोणी विचार करणार आहे की नाही? की समाज अस्वस्थ असाच ठेवणं त्यातच राजकीय हित दडले? खरं तर आजच्या तरुणांना आरक्षणाचं वास्तव कोणीतरी सांगणं गरजेचं आहे। आरक्षणातल्या संधी आणि किती उरल्यात हेही सांगणं गरजेचं आहे। आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळणार हे झूट आहे हे सांगायला। पण काहीही खोटं नाटं सांगून ही अस्वस्थता तयार करून त्याच्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजल्या जात आहेत का? आरक्षण आणि संधी यात गल्लत केली जातीये का? चुकीच्या समजातून नाहक बळी जात आहेत का? जागतिकीकरण आणि आर्थिक स्पर्धेमुळे काही समूहांना मुख्य प्रवाहात टिकून राहणं कठीण जात आहे, ही वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे। त्यामुळे इतरांच्या तुलनेत आपण मागे पडल्याची भावना बळावतीये, हेही तितकंच खरं आहे। शिवाय शिक्षण क्षेत्रात स्पर्धा तीव्र आहे। प्रावीण्य मिळवून सुद्धा प्रवेश मिळणं कठीण झालंय। दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य मिळवण्याची संधी सगळ्यांना समान मिळत नाहीये आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता मागासलेपणाच्या स्पर्धेचं प्रमुख कारण ठरतीये। पण या सगळ्या अस्वस्थतेवर उत्तर शोधण्यापेक्षा राजकीय नेते मंडळी संकटात संधी तर शोधत नाहीयेत ना? त्यातून ते सामान्य माणसाला कायम उल्लू बनवण्याचं काम करत नाहीयेत ना? माणसांना कायम झुलवत तर ठेवत नाहीयेत ना? उदाहरण देतो। परवा बंजारा समाजातील काही लोक सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांकडे गेले। आमदार महोदयांनी कसं काय काही माहित नाही ठोकून सांगितलं, तुम्हाला एसटीतलं हक्काचं आरक्षण मिळाल्याशिवाय आता थांबायचं नाही। पेटलेले लोक आता पुढचे काही दशकं विझणारच नाहीत। सतत रस्त्यावर राहतील, आपल्याला लढायचं। याची काळजी राजकीय व्यवस्था घेत राहील, मतांची बेगमी त्यांना मिळत राहील। अशा प्रकारे राजकीय पक्ष आणि नेते आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर करून आपली मतपेढी मजबूत करतील। काही नेते म्हणून स्वतःला डेव्हलप करतील, पण वर्षानुवर्ष समाज होरपळत राहतील त्याचं काय? मरत राहील त्याचं काय? पण खरं सांगू, गाव खेडी शेती उद्ध्वस्त झाली आहे, ते या माणसांच्या अस्वस्थतेचं सगळ्यात मोठं कारण आहे। पण लोकांना सांगितलं जात आहे आरक्षण हे 4 अक्षर त्याच्यावरचं उत्तर आहे जे झूट आहे। त्यामुळे पोरानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो हिम्मतवाला असतो तो मनगटात बळ असेपर्यंत लढत राहतो। आत्महत्या हा पुरुषार्थ नाही। या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या मान्यवर पाहुण्यांच्या बद्दल मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगणार आहे। ही सगळी माणसं तुम्हाला रोज या आरक्षणाच्या मुद्द्यावर या बाजूने त्या बाजूने बोलताना दिसतात, पण आज त्यांची भूमिका ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये उभी हयात घातलेली ही माणसं आहेत। त्यामुळे हेच सांगू शकतात आरक्षणाचं वास्तव काय आहे, आणि मरणाऱ्या माणसांच्या मरण्याबद्दल सुद्धा हीच माणसं सांगू शकतात, बोलू शकतात। म्हणून आज चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आहेत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे सर, जे अनेक दशकं ही सगळी लढाई लढत आहेत। आपल्या सोबत मराठा आंदोलक संजय लाखे पाटील सुद्धा आहेत।
तेही मराठा समन्वयक आहेत, सातत्यानं ते लढत आहेत. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड, ओबीसी आरक्षणाच्या जन्मापासूनची सगळी लढाई हरिभाऊंनी लढली. न्यायालयीन असेल, रस्त्यावरची असेल, सगळी. हरिभाऊ, तुमचं सुद्धा स्वागत आहे. ओबीसी नेते राजाराम पाटील सुद्धा आपल्यासोबत असतील, जे या मुंबई आणि रायगड पट्ट्यातल्या आगरी समाजाचे सगळे प्रश्न आणि त्या आरक्षणाच्या लढाईत सुद्धा ते प्रामुख्यानं पुढे असतात, ते सांगतील. आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी दैनिक लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने सर आहेत, ज्यांनी हे सगळे लढे पण बघितलेत. तटस्थपणे वर बर्ड आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो, तिथून ते ही सगळी सामाजिक रचना, व्यवस्था, आंदोलनं, त्याच्या मागचं राजकारण ते बघतात. म्हणून मला त्यांचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचं असणार आहे आजच्या चर्चेमध्ये. पण या चर्चेची सुरुवात मी करणार आहे हरिभाऊ राठोड यांच्यापासून. त्याचं कारण असं आहे, हरिभाऊ, मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला नुसता काटा मोडला तर पुढचं पाऊल आपण किती जपून टाकतो. पण इथं तर केवळ आरक्षण गेल्याच्या भीतीपोटी माणसाला जीव नकोसा व्हावा अशी परिस्थिती खरंच निर्माण झाली आहे का? ही काय अस्वस्थता आहे आणि इतकी अस्वस्थता का आहे? खरंच हे मी जवळून बघतोय. आता आमचं 3 दिवस झालेले आमचा बंजारा समाजाने आरक्षणाचा लढा सुरू केला. अनेकांनी मला सांगितलं, मी जीव देऊ का, मरू का, मी उपोषणाला बसतो, मी मरेपर्यंत उठणार नाही. पण ही जी हे जे आरक्षणाचा जो ते दिसतं चित्र, ते खरं आहे. तुम्हाला सांगतो, समजा आरक्षण नसतं तर मी आज तुमच्या समोर इथे बसलो नसतो आणि तुमच्या समोर मी बोललो नसतो. केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे. त्यामुळे मी तर आलो. माझे कुटुंबातले, माझे गावातले अनेक लोक, आमच्या समाजातले अनेक हजारो कार्यकर्त्यांना मी नोकरीला लावलंय, कामाला लावले, डॉक्टर बनवले, इंजिनियर बनवले. हे सगळं आरक्षणामुळे घडलेलं आहे. आम्ही जेव्हा जात होतो, आमच्या गावात छोटंसं गाव आहे, अगदी म्हणजे दिवाळीला जर नवे कपडे जरी घातले तर तिथली जे मराठा मंडळी होती ते म्हणाले, बघा नाचूचा मुलगा, वा रे वा, चष्मा लावून आलाय, थाट आहे तुमचा. म्हणजे ही परिस्थिती होती. आम्हाला नवीन कपडे घालायचे सुद्धा म्हणजे हे नव्हतं. म्हणजे आम्ही बाजीवर, आमचे वडील, आमचे आजोबा पंजोबा त्यांच्या समोर असे बाजीवर बसू शकत नव्हते, खुर्चीवर बसू शकत नव्हते, खाली बसायचे ते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस बघितले. आता आरक्षणामुळे आम्हाला चांगले दिवस आले. हे आरक्षणामुळे आले आणि हे बघत असतात. म्हणून प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे, तिला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने हे आरक्षणाचं जे मूळ आहे हे अशा पद्धतीने घुसलं आहे लोकांमध्ये. म्हणून लोक मरायलाही तयार होतात, जीव देतात अक्षरशः, आणि आपल्या कुटुंबाचंही काही बघत नाही, पण आरक्षण पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे ही आरक्षणची गोष्ट पुढे आलेली आहे. ठीक आहे. आज म्हणून आपण बोलतो, जे जमीनदार होते, मराठा समाज मोठा एक जमीनदार. हरिभाऊ, 2 गोष्टी आहेत तुमच्या बोलण्यामध्ये. एक, हे मान्यच आहे, बाबासाहेबांनी त्या वर्गाला, त्या माणसाला तो आत्मविश्वास, ती संधी दिली की तुम्ही मुख्य प्रवाहात यावं, याच्यासाठी आरक्षण ही संधी आहे. पण प्रश्न हाच आहे, कोंडरे सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आरक्षण हेच सर्वस्व आहे, आरक्षण म्हणजेच आता जगातलं अंतिम सत्य आहे, आपल्या दुखण्यावर, आपल्या वेदनेवर, आपल्या संकटावर, आपल्या सगळ्या गोष्टींवर एकमेव उत्तर आरक्षण, हे 4 अक्षर आहेत, हे योग्य आहे का? या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं एकच सांगतो, आरक्षणाच्या चळवळीत काम करून देखील एका मताशी मी निश्चितपणे ठाम आहे की प्रगतीच्या अनेक मार्गांपैकी आरक्षण या प्रगतीला पूरक ठरणारी एक वास्तववादी रचना आहे. याचा अर्थ तेच सर्वस्व आहे असं जर तुम्ही म्हणायला गेलात तर मी आजही महाराष्ट्र सरकारच्या सरकारी सेवेतला आकडा सांगतो तुम्हाला. तो 20 लाख त्यांच्या सँक्शन पोस्टपैकी 14 लाख लोक भरलेली आहेत आणि उर्वरित जिल्हा परिषद आणि तत्सम ज्या सेवा आहेत, महापालिका वगैरे मिळून साधारणतः एक 35 लाख लोकसंख्या ही फक्त सरकारी नोकरीमध्ये कव्हर आहे. याशिवाय ज्या शैक्षणिक सवलती आहेत त्यामध्ये आपल्या 12वीच्या परीक्षेला साधारणतः 17 लाख लोक दरवर्षी बसतात. म्हणजे तेवढे लोक प्रोफेशनल कोर्सला जातात, 17 लाख दरवर्षी.
त्यामुळे 17 लाख लोक ती आणि त्याचबरोबर ही आरक्षणाच्या बाबतीतली नोकरीतली 35 लाख एवढ्याच संधी तुमच्याकडं आरक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रगतीचे जे काही 98% 99% जी दालनं आहेत त्या दालनांकडे जाण्यासाठीची परिस्थितीमध्ये जे अडथळे आहेत, जे वास्तववादी चित्र आत्ता महाराष्ट्रात बेरोजगारीचं आहे, शेती व्यवस्था धोक्यात आलेली आहे, औद्योगिकरणाची प्रगती खुंटवलेली आहे, याचा जो परिणाम आहे त्याच्यामध्ये गुणात्मक शिक्षण आणि त्याच्या हाताला मिळणारा जो रोजगार आहे याच्यामध्ये जी मोठी गॅप तयार झाली, त्याच्यातून लोकांना जे समजतंय की आरक्षण हा एकमेव माझ्या प्रगतीचा मार्ग आहे, हे जे काही ठसवलं जाते त्याच्या माध्यमातून मराठा समाजातल्या आज 300 आत्महत्या झाल्यात. आज एक ओबीसी मुलांनी जे काही लातूरमध्ये आत्महत्या केली, घातक आहे. मी आजही महाराष्ट्राला सांगतो की आपल्या देशामध्ये 103व्या घटना दुरुस्तीनंतर आपल्या देशातला एकही जात आणि धर्म आणि पंथ शिल्लक नाही की ज्याला आरक्षण नाही. प्रमाण कमी जास्त आहे. संधी कुणाला मिळणार आहे? त्या त्या प्रवर्गातल्या मेरिटधारक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सरसकट सगळ्यांना संधी मिळणार. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट हेही सांगायला हवं सर की आरक्षणात गेला म्हणजे नोकरी, आरक्षणात गेल्यानंतर म्हणजे तुमचं सगळं काय म्हणतात त्याला, तुम्हाला आता स्पर्धा नाहीये, हे खूप मोठ्या प्रमाणात पसरवलं जातं की आरक्षणात गेलं म्हणजे नोकरी, स्पर्धा नाही. पण तिथं सुद्धा किती स्पर्धा आहे, काही मेरिट आहे, स्वतःचं मेरिट सिद्ध करावं लागतं. प्रत्येक प्रवर्गामध्ये स्पर्धा आहे. SC ST असू, त्यांना तर लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट आणि नोकऱ्या आहेत, तरी देखील आज झोपडपट्टीमध्ये दिसत आहेत ना SC ST. त्याच पद्धतीने ओबीसींची परिस्थिती तीच आहे, मराठ्यांची पण परिस्थिती तीच आहे. त्यामुळे संधी ही पाठीमागं मांडणाऱ्या माणसाला पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे. परंतु आरक्षण प्रगतीची सर्वांगीण दालना आहे असा जर आपण समज करणार असेल तर हा व्यवस्थेचा पराभव आहे आणि ती व्यवस्था दुरुस्त करण्याचं आव्हान नव्या तरुणांनी स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. राजाराम पाटील आपल्या सोबत आहेत. राजारामजी, तुम्ही गेली अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम करताय, सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करताय, पण आज आपलं आरक्षण टिकवायचंय, त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी प्राण द्यायला तयार आहे, ही काय अस्वस्थता आहे? तुम्ही त्या समाजातले आहात, काम केलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मला ती समजून घ्यायची आहे, ही टोकाची मानसिकता नेमकी काय आहे आणि का तयार झाली आहे? आता बघा की हा आरक्षणाचा संघर्ष आहे, यामध्ये पहिल्यांदा कोकणातल्या माणसाला तुम्ही संधी दिलेली आहे. तर इथे प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या जमिनी, पाणी, जंगलं ही कुळ कायद्यामध्ये लढून मिळवली आहेत. त्यामध्ये कुणबी आहेत, आगरी आहेत, भंडारी आहेत. आणि ज्या आता काय थोडंफार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं जे आरक्षण होतं ते या कुणबी दाखल्यांमुळे जाणार आहे. आणि विषमता आमच्याकडे स्पष्ट आहे. मराठा वैश्य हे खोत जमीनदार सावकार म्हणून कोकणात आम्हाला छळत होते. आम्हाला म्हणजे जगण्या इतकं अन्न नव्हतं. आणि आज या दाखल्यांमुळे जर आरक्षण गेलं तर आमचं सगळं अस्तित्व संपणार आहे. आणि आम्हाला हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यापासून माहित आहे. आणि म्हणून कुणबी हे शूद्र आहेत, कुणबी हे नोकर आहेत, कुणबी हलके आहेत, चाकर आहेत, वेठबिगार आहेत. कुणबी आणि मराठे एक होऊ शकत नाहीत, हे आमच्याकडे सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून हे दाखले जर आले आणि आमचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण गेलं तर कधीच आम्ही मुंबईचे असून, मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी हे भूमिपुत्र असून इथं कधीच आमचा मुख्यमंत्री झाला नाही, महसूल मंत्री झाला नाही. उरल्या सुरल्या महानगरपालिकेतलं राजकीय आरक्षण गेलेलं आहे. शिक्षण अजून पोहोचलेलं नाही. मंत्रालयापासून कुळाबा कोळीवाडा 1 किलोमीटर आहे, पण तिथे अजूनही शिक्षण पोहोचलेलं नाही. इथल्या कोळीवाड्यांमध्ये, इथल्या गावठांमध्ये पोहोचलेलं नाही. आरक्षणाचा अर्थ लोकांना कळलेला नाही. आणि अशा स्थितीत एका बाजूने हे दाखले देणं म्हणजेच रामायणामध्ये शंभुकाचा वध जसा झाला, महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा कापला, हीच पद्धत आज सुरू झाली आहे. या विषयावर ही जी आर्थिक, सामाजिक, धार्मिक विषमता ही मांडली गेली पाहिजे. आणि खरोखर ओबीसींचा हा मृत्यूच आहे. ओबीसींना जसं मागे मारलं तसं आता संविधानाच्या काळात सुद्धा मारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून ओबीसीसाठी हा धोका फार महत्वाचा आहे. मांडणी आहे ती. तुम्ही तुमची छोटीशी कमेंट मला लाखे पाटलांकडे द्यायचं. कोकणामधला कुणबी समाज आणि मराठा समाज हा स्वतंत्र असल्यामुळं कोकणात हे दाखलेच दिले जाणार नाहीत. त्यामुळं कोकणामधले आगरी, कोळी किंवा कुणबी समाज असेल ते आजही संरक्षित आहे, मी पहिली गोष्ट नमूद करतो. आणि कुणबी प्रमाणपत्र मिळून तुमच्या वाट्यामध्ये येतोय ही जी काही भावना तयार केलेली आहे त्याला अर्धा मिनिटाचीच सांगतो की जे वाढीव आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं 50%ची कॅप संपल्यामुळं तुम्हाला जे धोका वाटतोय तशा पद्धतीचं चित्र आता नाही आहे.
आणि जो समज दोन समाजामध्ये तयार होतोय त्याला अनेक कारणे आहेत. त्याच्यासाठी ही चर्चा आज एवढ्या मुद्द्यावर आहे तर तेवढ्याच मुद्द्यावर करू, उर्वरित आपण नंतर करू. ठीक आहे. लाखे पाटीलजी, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही मराठवाड्यातले आहात, तुम्ही ही सगळी लढाई जी सुरू आहे त्या अस्वस्थतेच्या मुळाशीच आहेत मी म्हणेन. जिथं सगळे इपिक सेंटर ज्याला आपण म्हणतो ना, ते केंद्रबिंदू त्या जालन्यामध्ये आहात. माणसं इतकी जीवावर उदार व्हावीत, एकमेकांच्या जीवावर उठावीत, इतकी ही अस्वस्थता का आहे? खरंच आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का की सरसकट आपला असं आरक्षण जाणार आहे? अशी परिस्थिती का ही लोक रस्त्यावर दिसतायत आज सगळी? तुम्ही या स्थितीकडे कसं पाहताय? विलासजी, मुळामध्ये राज्यामध्ये जी स्थिती आज निर्माण झाली ही गैरसमजातून राज्याचं फॉर्मेशन कसं झालंय आणि मराठवाडा निजामात स्टेट मधून मराठी भाषिक राज्यामध्ये कसा आलाय, तिथले कायदे त्याला लागू होते का, राज्याला काय कायदे लागू आहेत या संदर्भामध्ये सुशिक्षण राज्यामध्ये नाही. आणि अननेसेसरी काही ओबीसी समाजाचे नेते आपल्या समाजामध्ये अस्वस्थता वाढवण्याचं काम या ठिकाणी करतायत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मुळामध्ये हे समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राजेंद्रजी कोंडरे या ठिकाणी सांगितलं की कोकणामध्ये कुणबी आणि या मराठा या स्वतंत्र आहेत, त्याच पद्धतीनं हैदराबाद गॅजेटचं आपण किती जरी नाव घेतलं तर 84चं गॅजेट असेल मूळ, जे औरंगाबाद जिल्ह्यापुरतच आहे, 91चं गॅजेट असेल, 2001चं गॅजेट असेल, 11चं असेल, 21चं असेल, 31चं असेल किंवा शेवटचं 41चं गॅजेट असेल आणि जातनिहाय जनगणना जी झाली तर 1931ला शेवटची झाली. त्या सगळ्या गॅजेटमध्ये निजाम स्टेटमध्ये मराठवाड्यामध्ये मराठा हा वेगळा दाखवलेला आहे आणि कुणबी हा वेगळा दाखवलेला आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु झालं काय, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जी चळवळ विदर्भामध्ये आणि वराडामध्ये चालवली की कुणबी तुम्ही लावून घ्या, दुर्दैवानं आम्ही वराड हा सुद्धा निजामाचा पार्ट होता, परंतु तो इंग्रजाच्या ताब्यात होता आणि आम्ही निजामशाहीमध्ये होतो. तर आमच्याकडलं जे लोक आहेत कुणबी समाजाचे लोक, तर त्यांनी त्या पद्धतीनं प्रमाणपत्र लावून घेतलं नाही. आणि ही जी दुरुस्ती आहे ही 1 मे 1960 नंतर व्हायला पाहिजे होती. विशेषतः पहिला जो काही देशमुख आयोग आला राज्यामध्ये, त्या देशमुख आयोगाने ही सुधारणा करायला पाहिजे होती की हैदराबाद स्टेटमध्ये जे आमचं स्टेटस होतं मराठ्याचं मराठा म्हणून आणि कुणबीचं कुणबी म्हणून, ते त्यांनी ठेवलं नाही. कुणब्यांना प्रमाणपत्र त्यामुळे मिळाले नाही आणि ते कुणबी पुढच्या काळामध्ये मराठा म्हणूनच आमच्या मराठवाड्यामध्ये राहिले. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी 2 कमिट्या नेमल्या. अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आणि या आयोगानं जी कार्यकक्षा होती त्यामध्ये आज जरी हैदराबाद गॅजेट इथं लिहिलेलं असलं तर त्या दोन्ही आयोगाला एक कार्यकक्षा होती. निजामाचे दस्तावेज, निजामाचे राष्ट्रीय दस्तावेज, निजामाचे केलेले करार, निजामाच्या महसूल नोंदी, निजामाच्या शालेय नोंदी, पोलिसाच्या तक्रार असेल तर. त्यामुळं काय झालं, 11 जे काही त्या ठिकाणी पुरावे होते ते 42 वर गेले आणि मराठवाड्यामध्ये जे कुणबी पूर्वी होते पण हुकून चुकून त्यांची मराठा म्हणून नोंद झाली होती, परंतु जो मानव कायदा आहे आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये 1967 पूर्वी त्याच्याकडे कुणबी म्हणून नोंद आहे, तो रक्त नात्याने कुणबी आहे, त्याचा कुणीतरी नातेवाईक हा कुणबी आहे आणि तो वंशावळ सिद्ध करू शकतो, त्यालाच कुणबी प्रमाणपत्र देतात. म्हणून न्यायमूर्ती शिंदे समितीनं 3 करोड कागदपत्राचं प्रमाणीकरण केलं, दस्तऐवजीकरण केलं, स्कॅनिंग केलं आणि त्यातून काय झालं, फक्त 48,000 नोंदी सापडल्या. परत मी सांगतो, राज्यामध्ये 1967 पासून कुणब्याच्या नोंदी ज्या आहेत त्या 58 लाख आहेत. ही राज्याची संख्या आहे. कधीपासून? 68 पासून. मराठवाड्यामध्ये दिलंच जात नव्हतं. न्यायमूर्ती शिंदे कमिटी नंतर हा दरवाजा ओपन झाला आणि मराठवाड्यामध्ये नोंदी किती सापडल्या? फक्त 48,000. त्यातून प्रमाणपत्र किती मिळाले? 2,39,000. परंतु सगळ्यात महत्वाचं जे 2 सप्टेंबरच्या GR मध्ये आहे, क्रमांक 1, 3 आणि 10, कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जो देशाचा कायदा आहे, राज्याचा कायदा आहे, इतर भागालाही राज्यामध्ये लागू आहे. त्या कायद्याप्रमाणे व्हॅलिडिटी किती लोकांची झाली? बडेजी फक्त 8,300 लोकांची झाली. म्हणजे अधिकृतरित्या कायद्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत? फक्त 8,003 आहेत, 8,300 आहेत. परंतु दुर्दैवानं ओबीसी समाजाच्या नेत्यांनी हे समजून घेतलं नाही
राज्य सरकारने 58 लाख नोंदी असा प्रचार केला आणि आमचे जे काही मराठा नेते सध्या मराठ्याचं नेतृत्व करतात, हा. मी खूप काही समाजाला दिलं हे दाखवण्यासाठी 58 लाख नोंदीचा आकडा ते सांगतात. यामुळे संपूर्ण समाजामध्ये गोंधळ निर्माण झाला, गैरसमज निर्माण झाले आणि हे कमी करण्यासाठी राज्य सरकार कमी पडलं. पाटील साहेब, यामध्ये पहिली जबाबदारी पाटील कोणाची साहेब, आहे? आता राज्य जी सर. सरकार कमी पडलं असं तुम्ही सांगताय, पण महाराष्ट्र बघतोय हे सगळं. आपण सातत्यानं जागृती करणं, तुमच्यासारख्या अभ्यासकांना समोर आणणं आणि वस्तुस्थिती याच्याबद्दलची तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, बडे मुद्द्याच्या माध्यमातून हा यज्ञ आहे म्हणूया आपण. खरं तर कुठलाही वादविवाद न करता सातत्यानं सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याच्याबद्दल बोलतोय. विकासजी, एक मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून हे जे काही राष्ट्रीय एकतेचं काम आपण करत आहात त्याबद्दल मी आपलं निश्चित अभिनंदन करेल की सातत्यानं आपण समाजविरहित या ठिकाणी जी कायद्याची भूमिका आहे, घटनेची भूमिका आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली आणि यामधून जी जात आहे त्या जातीचं वास्तव मांडलं. आणि एक गोष्ट परत मला या ठिकाणी सांगितली पाहिजे कुणबी बांधवाला सुद्धा आणि या ठिकाणी उपस्थित राज्यातील जनतेला, कायद्याच्या दृष्टिकोनातून आमचे नातेगोते होत असतील, आमचे विवाह संबंध असतील, रोटीबोटी व्यवहार असतील, परंतु मराठा आणि कुणबी ही एक जात कायद्याप्रमाणे नाहीये हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. मराठा हा आजपर्यंत मागासवर्गीय जात सिद्ध झालेला नाही. कुणबी ही अदर बॅकवर्ड क्लास मधली 83 क्रमांकाची जात आहे, बरोबर. 83. आणि जे प्रमाणपत्र मिळत आहेत ती 83 क्रमांकाची जात आहे, जो कुणबी सिद्ध करू शकतो. आणि आपल्या माध्यमातून माझं विखे पाटलाला जाहीर आव्हान आहे, माझी कुठलीही वंशावळ कुणबी नाही, माझा रक्ताचा नातेवाईक कुणीही कुणबी नाही आणि मी ते सिद्ध करू शकत नाही. 1967 पूर्वीचे माझ्याकडे पुरावे असण्याचा संबंध नाही. ठीक आहे. तर मला नामदार छगनराव भुजबळ किंवा विखे पाटील कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणार आहेत का? ते देऊ शकत नाहीत. आणि हीच परिस्थिती करोडो मराठवाड्यातली आहे. ते वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे सर, मी त्याच्याबद्दल बोलतो. पण आता या सगळ्या चर्चेमध्ये ज्यांनी सगळं ऐकलं त्यांच्याकडून मला विश्लेषण जाणून घ्यायचंय. सर, दोन्ही बाजूला अस्वस्थता आहे, कायम आहे. कोणी मुंबईत येतंय तर कोणी तिथं असेल, पण अस्वस्थता आहे. या सगळ्यामध्ये ह्या अस्वस्थतेचं जे चित्र आज महाराष्ट्राच्या समोर आहे, अगदी जीव देण्यापर्यंत, सर मला सांगा, हे वास्तववादी आहे की अवास्तव आहे? माने सर. नाही, एक तर वास्तव आपल्या समोर दिसतं आहे. आज भरत कराडनी जी आत्महत्या केली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि मगाशी कोंढरे साहेब म्हणाले तसं मराठा समाजातल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या केल्या. साधारणपणे 2016 पासूनचा जो आकडा आहे तो अत्यंत अंगावर येणार आहे. हो. प्रश्न आत्महत्या कुठल्या समाजाची झाली हे महत्वाचे नाही. हे तरुण मुलं या पद्धतीनं भावनेच्या भरात हे जे काही राजकारणामुळे वातावरण निर्मिती झाली आहे त्या वातावरणाला बळी पडून ही मुलं आपला जीव देत आहेत, हे अत्यंत वाईट आहे. आणि त्याचं कारणच असं आहे की या मुद्द्याचं, मग ते मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा ते आंदोलन, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सोडवताना सरकारने घेतलेली भूमिका असो आणि त्याच्यावर उमटलेल्या ज्या प्रतिक्रिया असो, माझं स्पष्ट निरीक्षण असं आहे की अतिरेकी राजकारण सुरू आहे या मुद्द्यांचं. कारण एकूण व्यवस्थेमध्ये आता आरक्षणाचा लाभ शिक्षणात मिळेल आणि तो गरजेचा आहे. कारण समाजातला खूप मोठा वर्ग असा आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारी जी कुटुंब आहेत त्या कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाचा खूप गंभीर प्रश्न आहे. म्हणजे अगदी सर्वसाधारण जे आपलं जे शिक्षण आहे कॉलेजमधलं, की ज्याला फारसा खर्च येत नाही, ते शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाहीत मुलं. अशी स्थिती, इतकं कमालीचं दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये आहे. आपल्याला आठवत असेल की एसटीच्या पासला पैसे नाहीत म्हणून एक मुलगी आत्महत्या करते. आता सुद्धा परवा अशाच स्वरूपाची एक घटना घडलेली आहे. हे जे दारिद्र्य आहे याच्यावरचा पहिला उपाय हा आहे की यांना काहीतरी मदत करण्याची गरज आहे. आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण हा जो मुद्दा आहे तर ही त्या समाजाची न्याय मागणी आहे. ज्यांच्या कुणबी आहेत, आता संजय पाटलांनी ज्याचा उल्लेख केला की ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांना त्यांचे हक्क कुणी डावलू शकत नाहीये, त्यांना कुणी टाळू शकत नाहीये आणि तो त्यांचा न्याय हक्क आहे. आणि त्यामुळं त्यांना तर मदत करत असेल तर इतरांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही. किंबहुना ओबीसी नेत्यांनी पण या सगळ्या प्रश्नाकडे थोडंसं सहानुभूतीने पाहण्याची गरज आहे. मी जे अतिरेकी राजकारण म्हटलं ते या पद्धतीचं अतिरेकी राजकारण होत आहे की या सगळ्यांचे जर विधानं पहा, स्टेटमेंट्स पहा, गेल्या काही महिन्यातले किंवा गेल्या 2 वर्षातले, भाषा त्यांची किती वाईट आहे. म्हणजे एकमेकाला अरे तुरे ते जाहीरपणे तर बोलतायतच,
आणि ते अक्षरशः एकमेकाच्या या पद्धतीनं भाबाडे काढतायत, हे अत्यंत वाईट आहे. आणि त्याचा परिणाम असा झालाय की महाराष्ट्रामध्ये की जिथं 18 पगड जाती आणि आपण ज्याला 12 बलुते 18 आलुते असे म्हणून ज्या 30 जातींचा 30 समुदायांचा उल्लेख करतो, ते सगळे गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्यामध्ये इतकी प्रचंड कटुता आलेली आहे की ते एकमेकांच्या जीवावर उठले, तर स्वतःचा जीव देण्यापेक्षा एकमेकांचा जीव घेण्याच्या पातळीपर्यंत गेलेले आहेत. आणि त्यामुळं ही जी दुफळी, हा जो दुभंग जो समाजामध्ये प्रचंड वितुष्ट आणि प्रचंड विषारी विखारी अशा स्वरूपाचं एक वातावरण जे तयार झालेलं आहे, ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आपलं सोशल फॅब्रिक, ज्याला आपण सामाजिक एक विण म्हणतो, हो, ती ती त्याच्यामुळे विस्कटतीये. खूप बिघडलेली आहे. आणि ती आपल्याला आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला पाहिली की ते किती टोकाला जात आहे. हो. ते म्हणजे गावाने बहिष्कार टाकणे, एकमेकांच्या व्यवसायावरती बहिष्कार टाकणे, एकमेकांना म्हणजे तिथं दंगली घडवणे, असे सगळे प्रकार जे सुरू आहेत ते अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता सगळेजण उल्लेख करतायत त्याप्रमाणे हा जो एकूण प्रश्न जो आहे ना, आणि हे आपण याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये पण वारंवार बोललोय, हा प्रश्न फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांचा किंवा कुणबी समाजाचा होता. तो विनाकारण केवळ राजकारणासाठी म्हणून तो राज्यभर नेला गेला. कोंढरे साहेब किंवा संजय पाटील हे पण त्याचे सहमत होतील, कारण या प्रदेशनिहाय या विषयाची जी वेगवेगळी स्थिती आहे ती विचारात न घेता राज्यभरातले सगळे मराठा समाज जो आहे तो एकच जणू काय आहे अशा स्वरूपाचं, आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय असं दाखवण्याच्या नादामध्ये, आणि या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचं एक प्रचंड अपयश आहे की ही जी सामाजिक वीण आहे ती विस्कटू दिली जाते, त्याच्यावरती राजकारण केलं जात आहे सगळ्याच बाजूनी. मी कुणाला ब्लेम करणार नाही किंवा कुणाची बाजू घेणार नाही, सगळ्याच बाजूनी या पद्धतीने या विषयावरती जे राजकारण केलं जातंय जातीच्या आधारावरतं. कारण काय आहे की या आरक्षण, शिक्षण आणि नोकरीचा लाभ मिळेल, तो मिळायला पण पाहिजे, पण त्याच्यापेक्षा एक खूप मोठं क्षेत्र हे या तरुणांना, सगळ्याच समाजातल्या तरुणांना, आणि जे कर्तबगार आहेत, जे गुणवंत आहेत, जे उद्यमी आहेत, अशांना एक खूप मोठं क्षेत्र आहे, त्याच्यावर आपण अगदी मी सहमत आहे सर तुमच्या मताशी. म्हणूनच मला हरिभाऊंना विचारायचं आहे. हरिभाऊ, हैदराबाद गॅझेट हे मागासलेपणा किंवा सगळ्या मराठा कुणबी आहेत म्हणून लागू केलेलं नाहीये, हे वारंवार हे सगळे अभ्यासक सांगतायत. आता ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना जर त्या नोंदी दिल्या जात असतील तर वावगं काय? प्रश्न क्रमांक 1. दुसरं, तुम्ही जे म्हणता सरसकट दिलं जाणार, तुम्ही आणि आंदोलक दोघंही म्हणतात, मी दोघांनी सांगतो, साप 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 म्हणून तुम्ही भुई धोपटताय का? लोकांच्या मनात जी अस्वस्थता निर्माण केली जाते त्याला हे नेते त्यांच्या ह्या भूमिका सुद्धा कारणीभूत आहेत का? नाही, खरं सांगतो तुम्हाला की काय झालंय की समजा आम्ही एक उदाहरण देतो. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 कोटी मराठा असतील, तर 3 कोटी मराठापैकी 70% मराठा समाजाला, म्हणजे 2,10,00,000 मराठ्यांना आधीच कुणब्याचे दाखले मिळालेले आहे. त्यामध्ये विदर्भ पूर्ण आला 100%, 99.99. एक पण शिल्लक नाही, एखादा मराठा तुम्हाला शोधून मिळणार नाही, ते संपले. आता इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती स्थिती आहे. आमच्या नगर, जळगावमध्ये सगळ्यांनी घेऊन मोकळे झालेले आहेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी सांगितलं, 3 कोटी मराठा असतील तर 2,10,00,000 मराठ्यांना कुणब्याचे दाखले ऑलरेडी मिळालेले आहेत. मग राहिले किती? तर 30%. मग 30% मध्ये 3,9 म्हणजे 90,00,000 लोकांना आता मिळाले नाही असं समजूया आपण. आणि त्यामुळे हा जो GR आहे ना, एक स्पष्ट खरे बडा मुद्दा काय आहे तुम्हाला सांगतो. आज बडे मुद्दे काय असायला पाहिजे? GR निघाला, आरक्षण मिळालं, पण खरोखरच ओबीसीला धक्का लागला आहे का? खरोखरच यामुळे ओबीसी जो छोटा समाज आहे, तो गावगाड्यातला समाज, तो सरपंच होणार होता, तो पंचायत समितीमध्ये जाणार होता. पण सर तुम्ही असं का म्हणताय मला सांगा ना. सरसकट हा शब्द कुठे आहे? हरिभाऊ पुन्हा दिशाभूल होतीये सगळ्यांकडून. सरसकट GR मध्ये असा सरसकट शब्द कुठे आहे? दोघांनी लक्षात ठेवा. तुम्ही मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनाही मी बोललोय, तुम्हाला पण सांगतो, जे सांगतात ना सरसकट मिळाल, सरसकटचा विषय नाहीये. 1931च्या गॅझेट मध्ये मराठवाड्यात 2/3 मराठा दाखवला, 1/3 कुणबी दाखले दाखवले गेले. आज जे कुणबी आहेत त्यांना कुणबी मिळतील, जे 2/3 मराठा आहेत ते मराठाच राहतील. मराठ्यांना कुणबी केलं जातं हे कसं म्हणताय तुम्ही? सुद्धा गैरसमज झालेला दिसतो मला. तुमचा सुद्धा गैरसमज झालेला आहे. सांगा काय शब्द ऐका ना. सरसकट शब्द नाहीये आणि सगळे स्वरही नाही आहे.
तरी सरसकट सगळ्यांना मिळणार आहे. माझा दावा आहे. अरे पण कसं लाखे पाटील म्हणतात द्या त्यांना, द्या लाखे पाटील तुमचे कागदपत्र पाठवा त्यांना. माझा दावा हरिभाऊ तुम्हाला मिळवून देणार आहेत म्हणे आता. मी आरक्षण मिळवून देतो. लाखे पाटील तुम्ही फक्त तुमचा जातीचा दाखला द्या, तुम्ही मराठा आहात आणि तुम्ही दूर राहा. हरिभाऊ तुमच्याकडे उद्या रांग लागेल घराच्या बाहेर, आम्हाला द्या तेवढं काढून म्हणून. 100% तुम्हाला तुमचे दाखले मिळवून देतो मी. 100% माझा दावा आहे. तुम्हाला तुमची दाखला मिळणार. हरिभाऊ काय होतं माहित आहे का, तुमच्या अशा तुम्ही अभ्यासू आहात म्हणून तुम्ही आज आहात, आम्ही सगळे लोक आशेने बघतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट हरिभाऊ, आता आता मी सांगितलं, ते आमदारांनी सांगितलं एसटी मध्ये आता बंजारा समाज जाणार आहे म्हणून. तुम्ही सुद्धा आज भूमिका घेतली की आता बंजारा समाज, अहो ह्या मराठा समाजाची 4 दशकं गेली हो ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये. आता बंजारा समाजाची पुढची 4 दशकं तुम्ही एसटी मध्ये जाणार म्हणून घालवणार का? सांगायचंय मला ऐकता का तुम्ही हरिभाऊजी? बरं बोला लाखे पाटील साहेब तुम्ही बोला, मी बोलतो ना. हा हरिभाऊ येतो तुमच्याकडे, येतो. माझा अभ्यासक आहे. एक मिनिट येतो तुमच्याकडेच येतो. हरिभाऊ फक्त तुमच्याकडेच येतो. लाखे पाटील साहेब तुम्ही बोलायला सुरू करा. कुणबी मराठा हे तत्सम आहेत, सारखेच आहे, एक सारखेच आहे, एकमेकांसारखे. ही नोंद आहे. म्हणून जरांगे पाटील सांगतात की कोणाकडे हैदराबाद गॅजेट आहे आणि त्या गॅजेटनुसारच आम्ही सांगतो की बंजारा समाजात सुद्धा नाव त्या गॅजेटमध्ये आहे. त्यामुळे बंजारा, लमाणी, सुगाली हे हैदराबाद आणि हा शोध कधी तुम्हाला काल लागला का? हा शोध कधी लागला तुम्हाला? तेव्हा आजपासून आमची किती दिवसाची मागणी आहे तुम्हाला सांगतो. या निमित्ताने समाज जागृत झाला. बरं ठीक आहे. हरिभाऊ मी येतो तुमच्याकडे. तुमचं ऐकलं प्लीज. विलासजी, या ठिकाणी मी आपल्याला स्पष्ट सांगतो की या देशामध्ये घटनेच्या संदर्भामध्ये गैरसमज पसरवणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यासाठी हरिभाऊ या ठिकाणी दोषी आहेत हे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. त्या देशाची घटना, या देशाचा कायदा, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निवाडे आणि इंदिरा साहनीचा जो काही लँडमार्क जजमेंट आहे हे सगळं जर बघितलं तर या देशाच्या कायद्याप्रमाणे मराठा आणि कुणबी ह्या 2 वेगळ्या जाती आहेत, कायद्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा भाग असा आहे, देशामध्ये स्थापन झालेला पहिला काकासाहेब कालेलकर आयोग असो, मंडल कमिशन असो, बीजी देशमुख कमिटी असो किंवा गायकवाड कमिटी असो, यांनी कुणीही मराठ्याला मागास ठरवलेलं नाही. मराठा ही वेगळी जात पकडलेली. त्यामुळे कुणब्याला आरक्षण मिळालं, असं म्हणणं याच्यापेक्षा मोठा ठीक आहे. कोंढरे सर एक मिनिट कोंढरे सरांकडे हरिभाऊ येतो तुमच्याकडे. कोंढरे सर प्लीज. हरिभाऊ मला एक गोष्ट सांगू द्या, ऐका जरा तुम्ही. जरा ऐका, अर्धा मिनिट ऐका. हरिभाऊ ऐका ना, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला वाद नाही घालायचा. हरिभाऊ ऑलरेडी खूप वाद चालू आहे, नको वाद. बरं हरिभाऊ अर्धा मिनिट सांगू द्या. हरिभाऊ ऐका तरी. मी दोघांनाही थांबवतोय. राजेंद्र कोंढरे सर, मी ज्यांचं नाव घेतलंय त्यांनीच बोलावं प्लीज. माझा मुद्दा याच्यामध्ये पहिला गोष्ट अशी आहे, हरिभाऊ जरा अर्धा मिनिट ऐका. हरिभाऊ प्लीज, हरिभाऊंचा आवाज, बाकी मी ज्यांचं नाव घेतलं त्यांचाच आवाज ठेवा, बाकीच्यांचे आवाज बंद करा. माझे 2 मुद्दे या ठिकाणी आहेत. हरिभाऊंनी 2 गोष्टी विसंगत सांगितलेल्या आहेत. 2 कोटी 10 लाख मराठा वगैरे नाही. अख्ख्या ओबीसींना जेवढे दाखलेही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिलेले नाहीत. पहिली नंबर 1 गोष्ट. 57 लाख नोंदीपैकी 39 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र, त्यामध्ये सुद्धा 48 पोटजाती आहेत. यांना 1967 पासून तर 2023 पर्यंत दिलेली आहेत आणि 2,37,000 आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये ती सुरू झालेली, ती स्वागतार्ह बाब आहे. ह्याच्या पलीकडे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं नाही. दुसरं, आज जे बंजारा समाजाचं आंदोलन आहे, माझी सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की औरंगाबाद आणि आत्ताच्या संभाजीनगर हायकोर्टाने एका कोळी जातीच्या महिलेने तिकडे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं जे स्टेटस होतं ते स्टेटस तिने महाराष्ट्रामध्ये मागितलं. त्यावेळेस औरंगाबाद बेंचनी हा निकाल फेटाळलेला आहे. त्यानंतर किशोर चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये
ही मागणी परत केली की मराठा समाजाला आंध्र प्रदेश आणि हैदराबाद स्टेटमध्ये 8 राज्यामध्ये मराठा म्हणून आरक्षण होतं, नीट लक्षात घ्या. ते आरक्षण आम्हाला इथे रिस्टोर करून द्या. त्यावेळेस सुद्धा त्या संकपाळे केसचा रेफरन्स घेऊन ती केस 2015 का 16 मध्ये त्या संभाजीनगरच्या बेंचनी ती फेटाळून ती अमेंड करायला सांगितलेली. नीट नंबर 2 लक्षात घ्या प्लीज. कारण याच्यामध्ये 70 वर्षाचा गॅप झाला असं कोर्टाने मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय मागणी किंवा सामाजिक मागणी करताना त्याच्यामध्ये झालेले उच्च न्यायालयाचे निर्णय हे लक्षात घेऊन नेत्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे. गोरगरीब समाज हा रस्त्यावर येईल. आज आता कोल्हापूर गॅझेट आहे, ह्या गॅझेटचं जे आता सरकारने दाखवलेलं जे जाळं आहे, मी आज तुम्हाला सांगतो, ह्या गॅझेटमध्ये अनेक लोकांना त्या त्या काळामध्ये वेगवेगळी स्टेटस होती. ती स्टेटस जर आज तुम्हाला रिस्टोर करायची असेल तर पुन्हा आरक्षणाची पुनर्रचना करावी लागेल. आणि किती मोठा केओस या देशात निर्माण होईल. शेवटची कमेंट हरिभाऊ, मी तुम्हाला वेळ देतो. 30 सेकंद आहेत. हा बघा, स्टेट रिऑर्गनायझेशन झाला 1 नोव्हेंबर 1956 साली. त्यावेळेस असं ठरलं होतं, नोटिफिकेशन आहे माझ्याकडे, की जो समाज या ठिकाणी जे काही सवलती घेत असतील तो महाराष्ट्रात गेल्यानंतर त्याच सवलती त्यांना म्हणजे आंध्र आणि तेलंगणाच्या सवलती लागू राहील. हे माझ्याकडे लागू होईल ना. अरे भाऊ, आज काय करताय आणि काय किती होईल ना. मराठवाड्याची मागणी उद्या या पुन्हा त्याच्यावरती चर्चा करू आपण. उद्या पुन्हा त्याच्यावरती मराठवाड्याची तीच मागणी आहे ती मराठवाड्याला दिलीच पाहिजे. मग नाही, इतक्या 30 सेकंदात तो विषय संपणार नाहीये. हरिभाऊ, तुम्ही म्हणताय ना त्याच्यावर चर्चा करू, असं काही नाहीये. आपण चर्चा करू. मी तर म्हणतो या मुलाखत घेतो तुमची, मी सविस्तर सांगा महाराष्ट्राला. 1 to 1 घ्यावं. मी किती दिवस तुम्हाला ठीक आहे. पण एक गोष्ट आहे या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, राजकीय नेत्यांनी आता या सगळ्या लोकांना आश्वासनं देताना, सामान्य माणसाला आश्वासनं देताना थोडंसं कायद्याचं सगळं बघून द्यावी. माणसांना झुलवत ठेवू नये. ही माणसं पिढ्यानपिढ्या लढत राहतात, मरत राहतात. आणि आज तरुण पोरांनो एक गोष्ट सांगायची आहे, अरे ज्यांच्या मनगटात बळ आहे ना, ते लढणारी माणसं अशा प्रकारच्या आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही. आणि आज कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं ग्लोबलायझेशनच्या नंतर संधी आलेली आहे, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या मृगजळाच्या मागे पळून आयुष्य सर्वस्व हे समजणं सुद्धा अयोग्य आहे. प्रेक्षकांचं काय मत आहे बघूया. प्रेक्षकांचा कौल काय आहे आपल्या ह्या सगळ्या चर्चेच्या नंतर बघू. ओबीसीचं आरक्षण संपेल ही भीती खरी आहे का? 43% लोकांना वाटतं होय, 57% लोकांना वाटतं नाही. तर आशा आहे की या सगळ्याबद्दलची जी जागृती आहे ती होणं गरजेचं आहे. आणि सत्य काय आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतो. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.